मंडळी, दर्जेदार हास्य निर्मिती करून तुमचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचे नवनवीन मापदंड ओलांडणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. यांचं राजेशाही कौतुक करायला सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई तामणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. बर, तर मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेमध्ये सहभागी झालेली आहे फुलवंती या चित्रपटाची टीम. जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. चतुरस्त्र अभिनेते ऋषिकेश जोशी. फुलवंती या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणाऱ्या डॅशिंग अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे. या सिनेमाचे छाया दिग्दर्शक दी महेश लिमये. या चित्रपटाचे सहनिर्माते अमोल जोशी सर, मुरलीधर छतवानी सर आणि महाराष्ट्राचा हँडसम सुपरस्टार गश्मीर महाजनी आणि तुमची लाडकी प्राजक्ता माळी. प्राजू, थोडी स्पेसिफिक ओळख कर. या चित्रपटात फुलवंतीची मध्यवर्ती भूमिका निभावणारी नायिका आणि आमची सगळ्यांची लाडकी प्राजक्ता माळी. सो आज माझ्या सिनेमाची टीम माझ्या हास्य जत्रेत आलेली आहे. मला फार आनंद झालेला आहे. आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, अविट, रागिणी आणि मनोमिलन यांनी रचलाय एक नवा डाव. चला बघूया आज तरी ते करू शकतात का लोचन मजनूचा पाडाव. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या सगळ्या हास्यवीरांना. नमस्कार 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 मंडळी. आज आपण आहे ना भलते भाग्यवान आहे. आणि नुसते भाग्यवान नाही तर म्हणजे भलते म्हणजे भलते म्हणजे भलते म्हणजे भलते म्हणजे इतके भलते भाग्यवान आहे. कारण आपल्या इथे लकी ड्रॉचा बंपर विजेता जाहीर करायला आलेले आहेत सुप्रसिद्ध गायक संगीतकार मनोमिलन स्वर छेडे. आणि त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या सुविद्य पत्नी. हो ना हो ना हो ना रागिणीची. अविट रागिणी. हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं यांचं. कोणाचं तरी नाव चुकायचंच असतं सर, आपला जो 500वा प्रयोग आहे ना तो बघायला आम्ही गैर उत्सुक आहे. बरं, उत्सुक खरे उत्सुक. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की लकी ड्रॉचं जे बंपर प्राइज आहे ते एक भलता भारी फ्रीज. अरे वा. हा, आणि हे जे काचेचे बघून आहे हे काचेचे बघून आहे हे आम्ही ऑलरेडी ढगांग मचाळांग केलेले. तर याच्यातली एक चिठ्ठी काढून ती माझ्या सुपूर्द करा म्हणजे मी विजेता घोषित करून टाकीन. कुठली काढू कुठली काढू गुलाबी. अच्छा, क्या बात आहे. कोणे 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 लिहिलं असेल ना. एक्साइटमेंट बाकी काही नाही. जेवण खायचं जेवण नाही, नंबर आहे जेवण. सॉरी. ज्याचा कोणाचा आसन क्रमांक जेवण असेल त्यांनी लवकर इकडे यायचे स्टेजवर आणि फ्रीज घेऊन जायचे. अरे जल्दी जल्दी यार, बोरा कोण आहे रे. अरे या एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बॉयांच्या. इकडे इकडे. अभिनंदन अभिनंदन. जेवण क्या बात आहे जेवण. हा, तुम्हाला विनंती करतो की ती जी फ्रीजची फीत आहे ती अशी कचकन कापावा आणि फ्रीज यांच्या सुपूर्द करा. नाही, या तुम्ही पण या. तुम्ही या बाजूला. तुम्ही या बाजूला. त्या बाजूला तुम्ही या. अय्या तू. हो. रागिनी ओढ. वा.
अरे मनोजी, अहो, काय झालं? अरे उठ. अरे पाणी द्या. प्रियांना काय झालं? मनू अरे उठा ना तुम्ही. उठ मनू उठ. हो काय तुम्ही इथे कसे? हे काय मला आज सोडत नव्हते म्हणून मी फ्रीजच्या याच्यातून आलो त्या बॉक्स मधून आलो ते काय काय अरे ओ बुवा, अरे आमचा फ्रीज कुठे आहे? आता विंग्यात आहे विंग्यातून घ्या फ्रीज हा अरे पण बाय ना, पण हे कोण इथे? आहे मी यांचा कार्यक्रमाचा भाग आहे मी यांचा निवेदक आहे नाही हो, नाही 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 नाहीच नाहीच. खरं तर आम्हाला निवेदकाची गरजच नसते. नाही नाही नाही, पण आता निवेदक आले तर निवेदकासोबत कार्यक्रम होऊन जाऊ द्या बुवा. जोरदार कार्यक्रम होऊन जाऊ द्या. धूम करून टाका एकदम. उत्तम उत्तम होणार कार्यक्रम सर या पाणी घ्या. आणि नमस्कार ऐका ऐका हे ऐका ना. अहो वीट तो फ्रीजच्या बॉक्स मधनं आला ग. हो मला दिसतोय. तुला कळतंय का? तो फ्रीजच्या बॉक्स हो ना हो ना. भूत आहे तो. मुंजा आहे मुंजा. हसू नकोस मनू. कोणाचाही रोग येतो. स्त्री ही मराठीत झाला तर पुरुष म्हणून ह्याला घेतील. मनू हसण्यासारखं. मनू बस शांत हो. या शांत हो. पाणी पी पाणी पी पाणी पी पाणी. तुम्ही. शांत हो मी याच्याशी बोलून होते. लोचन अरे नमस्कार इथे कुठे अहो आत्ता अरे हो भेटलो आता ना. बरोबर बरोबर काय? नमस्कार कसे आहात का वागता हो असे? इतकं कोणी कोणाच्या मागे लागतं का हो? अहो संध्याकाळ झाली की सावली सुद्धा साथ सोडते. कसं असं आयुष्य थांबा. बरं ठीक आहे हा. आता आलाच आहात तर सूत्रसंचालन करू नका. गप्प राहा. या, असं कसं हे एवढं आलं तर स्वच्छ मी करणार ना नका ना. असं नाही मी करणार नका टेन्शन नका करू. अहो देव आहे ते अहो, माझे नमस्कार. मनू मनू तू छान बरा बोलत आहेस आहे. ना? मी बरं. उत्तम कार्यक्रम सुरू होणार काही टेन्शन घेऊ नका. कार्यक्रम हो हो उत्तम होणार पण तुम्ही नीट करा. अगदी अगदी टेन्शन घेऊ नका होय होय सुरू करूया का होय होय आमिरजी? हाय हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचाच मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू म्हणजेच ओळखा गगू ओळखा बघू म्हणजे अहो सत्यशील सरपोतदार. हा रसिको मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका सत्यशील सरपोतदार रसिको हो मी गेली अनेक वर्ष सूत्रसंचालनाच्या नावाखाली सूत्रसंचालन करतोय रसिको. यांचे हे 500वे प्रयोग सध्या होत आहेत त्या सगळ्या 500 प्रयोगांचं सूत्रसंचालन मी करतोय रसिको हो. रसिको माझ्या ह्या सुमधुर सूत्रसंचालन अरे नाही तर सूत्रसंचालन. रसिको ह्या माझ्या सुमधुर आवाजातल्या सूत्रसंचालनामुळे रसिको हो मी अनेकांचं चित्ता चोरलेला आहे. चित्त चोरलेला आहे रसिको हो. नुकताच एका सामाजिक संस्थेने मला चल भाग इधर से हा पुरस्कार दिलेला आहे रसिको हो. आणि रसिको एमएसजे टाइम्स नावाच्या का इंग्रजी वर्तमानपत्राने मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि HAAD हा पुरस्कार तोंडावर दिलेला आहे मला. हाड म्हणाले ते तुला तोंडावर. HAAD हाड असं म्हणाले तुला. नाही पुरस्कार होता तो एक. पुरं HAAD असा कोण आहे हा माणूस? अरे तोंडावर याला हाडतूड करतायत तरी हा त्याला सन्मान समजतोय काय? कसा रे एवढा निर्बुद्ध तू? सगळं वरच्याच्या हातात आहे. नारळात पाणी देव गेला भूर. देवाची करणी नारळात पाणी असं आहे ते. हे नारळ देव गेला भूर काय बोलतो स्वतःला? कार्यक्रम सुरू कर नाही तर तुझा नारळ फोडून टाकेन. मनू मग काय त्याच्यातलं खोबरं काढून चटणी करीन मी बरोबर. असं नाही बोलू. काय ही पद्धत आहे का? हे कार्यक्रम सुरू आहे. सुरू कर. जरा भान ठेवा कार्यक्रमाचं प्लीज. कर पुढे कर. तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की तुमच्या समोर हा जो मनुष्य बसलेला आहे हा दिसायला मदनाचा बाप आहे. कोणत्याही स्त्रीने जर माझ्याकडे वळून बघितलं तर तिच्या मनात हाच हवा मला असे भाव येऊ शकतात. कोण आहे ही स्त्री? ही मला पाहिजे. ही भेटायचंय मला या स्त्रीला. या स्त्रीला मला भेटायचंच आहे. जी ह्याला बघून मला पाहिजे मग हाच हवा ही म्हणणारी जी स्त्री आहे ती आत्ता इथे उभी करा माझ्या समोर. प्रेक्षक काय बघतात? कोण आहे बघ ना त्याच्याकडे. जाऊ दे बघ तर वेफरची रिकामी पिशवी फुगवून फोडल्यावर कशी दिसते तसा चेहरा याचा. हा मदनाचा बाप. हा ताप आहे डोक्याला. हा मला सांग. बघू नकोस माझ्याकडे. तू कर पुढे बाबा. असं नाही तुम्ही बोलताना बोलत ओव्हरलॅप होईल म्हणून मी नको हे नको. हे टेक्निकल ना नको मला शिकव. तू बोल. पटापटा तू अख्खा ओव्हरलॅप झालायस आमच्या कार्यक्रमावर. रसिको आजचा विषय काय आहे?
रसिको हो, जुलाब मनोहरला झाले आणि सैलाब सुनेहरे. काय बोलतोयस तू? कोण मनोहर? आणि त्याला जुलाब झाल्यावर आम्ही 2 तास कार्यक्रम का करू? मी ग बाई मनोहर. हे नाव सैलाब सुनेहरे. तो बोलतोय ना, मी गलिच्छ बोलतोय. वाच प्लीज काय लोक लिहिलंय? आहे, प्लीज बिहेव युअरसेल्फ प्लीज. हे नाहीये, वाच नीट. माफ कार्यक्रम करा. रसिको हो, सैलाब सुनेहरे गीतों का. गीतों का हाँ रसिको. हाँ. सैलाब सुनेहरे गीतों का रसिको. किसी ने खूब कहा है, किसी ने खूब कहा है रसिको, होती है जिंदगी में अनगिनत चिंगारियां. किसी ने खूब कहा है रसिको, होती है जिंदगी में अनगिनत चिंगारियां. मी कॅन्सल करतो वाक्य. मी वेगळं करूया. वेगळं करूया आपण. रसिको रसिको, क्या है सैलाब? क्या है सैलाब? इस कश्मकश. रसिको, क्या है सैलाब? रसिको, रसिको हो, क्या है सैलाब? सैलाब जिंदाबाद, सैलाब जिंदाबाद. ये सैलाब है, ये इनकलाब जिंदाबाद है रसिको. प्रश्न वही है सामने आकर के वास के उभा है, क्या है सैलाब रसिको? कोई मेरे एक अंडी को आके मेरे मांडू को सांगो. काय बोलतोय? काय बोलताय? कंटाळा आहे ना नुसता. किती बडबड करतो हा माणूस. सैलाब थोडं व्हेरिएशन म्हणून मी तुझा व्हेरिएशन आहे ना, मी काढीन नंतर बाहेर सगळं व्यवस्थित. कपाळावर उंदीर लिहून ना नागाच्या बिळात टाकीन, मग कळेल तुला. हसू नकोस. मी आता सगळं हाती घेणार आहे, कळलं ना? का एक शब्द नको बोलूस आता. सुरू कर, पटकन सुरू कर. नमस्कार रसिको हो, नमस्कार रसिको. सैलाब सुनहरे गीतों का. हो ना, हो ना, हो ना. तर ह्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे रसिको. रसिको, सैलाब म्हणजे काय? सैलाब म्हणजे पूर. हो ना, हो ना, हो ना. सैलाब म्हणजे पूर, सैलाब म्हणजे महापूर. आणि तो पूर आज, महापूर आज इथे येणार आहे. अरे बापरे, मग आधी सांगितलं रेनकोट बिनकोट आणला. मूर्ख आहे रे, पाण्याचा नाही रे, सुरांचा, गाण्यांचा महापूर येणार आहे. नको ना बडबडूस, गप्प राहा ना. तर रसिको, महापूर येणार आहे सुरांचा. आणि त्याचं पहिलं गाणं मी आता तुमच्या समोर सादर करतो. दर्द भर गाणं आहे. अमीरजी, एक हलका सूर द्या. रसिको, या गाण्यात आहे अजून एक गाणं. मला थांब जरा. थांबा ना. वा वा रसिको, रसिको गाण्यांची मजा काही वेगळीच असते रसिको. थांबतच गाणं नाही. आहे, गाणं. येत आहे म्युझिकमध्ये एक म्हणून टाकतो. म्युझिक सुरू ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. रसिको, समकालीन जे चित्रपट होते त्या काळचे जे नायक असायचे ते प्रचंड देखणे आणि प्रचंड हुशार असायचे. पण या गाण्याचा जो नायक आहे रसिको, तो एक नंबरचा मंदाड मला वाटतो. अहो काय बोलताय? बघा ना तुम्ही, ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ. अरे मंद माणसा, तुला जर कोणत्याच प्रश्नाचं उत्तर येत नाही, मग कशाला नायक होतोस तू? बरं, दुसरा कोणी तुला समजावायला जातोय तर म्हणतो छोडो फिरणं देखो. अरे तुझ्या बापाचं काय जातं? नाही हात धर ग. मग- हात धर. मग- ह्याच्या हात धर. ह्याला खाली फेकून देऊ. ह्याला असं जास्त खाली फेकून देऊ. तू हात धर ना, तू हात धर तिकडे. आणि हीच आमची कॉमेडी होती सर. खूप गप्पा मजा- बस रे. हसू नका. असं हे मला नाही गायचं यार गाणं. त्रास होतो मग मला. काळजी. तू बस बरं आधी खाली. माफ करा रसिको, घे. कसं बोलतो हा? नका ना, बोलू नका, बोलू नका. एक सामान्य माणसाला पडलेलं पदर प्रश्न. पसरते हवं तर नका बोलू. पदराचं मी काय करू, हेच काय करू मग? गप रे. समजावता सुद्धा येत नाही. मला गायचं नाहीये, तुला गायचं आहे तर गा. अरे असं अरे तुमचं ठरत नसेल तर मी एक तोपर्यंत एक मी किस्सा आहे. मी गाते. छोटासा किस्सा आहे रसिको. नको, काही नको. एक किस्सा होता शन्ना नवरे आणि रॉबिन उत्तप्पा यांचा. नाहीये, हा किस्साच नाहीये. सन्ना नवरे आणि रॉबिन उत्तप्पा हा किस्सा नाहीये. हे कधीच आयुष्यात नाही भेटू शकत. गप्पा बस. काहीतरी आपलं. मी गाऊ का? प्लीज गा तू. गाण्यांचा कार्यक्रम आहे हे प्लीज लक्षात ठेवा. मला गाऊ द्या. नाही, तू गा अभि. माफ करा रसिक हो, आता जो काही प्रकार इथे घडला मी दिलगिरी व्यक्त करते आणि माझं पहिलं पुष्प माळते. माळ. गाणं आहे सलामे इश्क मेरी जान. वा 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 वा. उदक्कर का फुकंदर. वा वा. काय काय काय? उदक्कर का फुकंदर असं काही नाव. मुकद्दर काय शब्द मुकद्दर का सिकंदर असा चित्रपट आहे की नाही? दोन्हीही शब्द. खुदक्करही शब्द नाही आणि मुफंदर असाही कुठलाही शब्द नाहीये. का बोलतोस मग तू हे शब्द? तर असे शब्दच नाहीये. बोल. गा. माफ करा रसिक. सलामे इश्क. अय्या मनो, काय? तुला मध्ये गावं लागेल. मी गाणार नाही आहे.
मला माहिती आहे ते ह्यांचं अमिताभ बच्चनचा. मी नाही गाणार आहे, मला नाही गायचं, मी ठरवलंय. त्याच्याऐवजी गा, काही फरक नाही पडत. ऐवजी कसं मी गाऊ? गायला लागेल तुला. मी गाऊ का मधलं ते? मला नाही, येतं. नको. लहानपणापासून माझी इच्छा गा, आहे. गा. मी गातो. हा, गा. हे, सुंदर गाऊ शकतो मी ते. ठीक आहे गा. तुझ्या बापाला जाऊन सांगायचं. तुला जन्म झाला. वा 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 बहारदार. बघूया आजही पूर्ण न झालेला 500वा कार्यक्रम आपल्या हास्य रसिकांना कसा वाटलाय? प्रसाददा. धमाकेदार, बहारदार, फारच मजा आली. आज मी प्राजक्ताच्या बाजूनी बोलणार आहे. 850 एपिसोड 3 स्टेप हे खूप अंडर एस्टिमेट करतोस. खूपच म्हणजे 34 स्टेप तिने केली होती, तो एपिसोड आला नाही. आणि प्राजक्ताच्या बाजूने बोलतोय. बर. पण मी महाराष्ट्राला वचन देतो की 34 स्टेप प्राजक्ताची दिसेल. वा वा वा. ती 34 स्टेप डान्सची नसेल तर निर्माती म्हणून तिने घेतलेली जी स्टेप आहे ती 3 महिने. खूप खूप शुभेच्छा प्राजक्ता. थँक्यू प्रसाददा. वा बहारदार. येस सई. सुरेल परफॉर्मन्स होता. विनोदाबरोबरच आम्ही तुमच्या गाण्याची पण तितकीच आतुरतेने वाट बघतो, कारण तुम्ही तिघेही फार सुरात आणि सुंदर गाता. आणि आज त्याला 4 छान लावलेत तुझ्या एंट्रीनी. फार मजा आली. मी खरंच प्राजूच्या बाजूने बोलणार आहे. प्राजू, मला असं वाटतं 3 स्टेप्स तू केल्यास, कारण बाकी सगळ्या स्टेप्स फुलवंतीमध्ये आम्हाला दिसणार आहेस त्या राखून ठेवल्या होत्यास. yes. आणि वी ऑल आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. आमच्या शुभेच्छा कायम तुझ्या पाठीशी आहेत. थँक्यू. मजा आली. थँक्यू सई. थँक्यू. मंडळी, आपले ग्रामीण लव्ह बर्ड्स शंकर्या शितली आठवत आहेत ना? चला बघूया आज त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये काय नवीन ट्विस्ट येतोय ते. तोच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या यंग ब्रिगेडला. हॅलो हॅलो. हा कदम मामा. हा शंकराय बोलतोय. अहो काय करताय? कसं? हा ऐका, 2 मिनिटं ऐका की. लिहिलंय का नाही शटरवरती दुकान बंद आहे? मग कशाला दगडानं वाजवताय? हा नाही, दवाखान्यात आलोय आईला घेऊन. काय ऐका ऐका, गावाला नका सांगू, वाक्य ऐका. तिला बरं वाटण झालंय, पोटात दुखतंय म्हणून आलोय. हा हा ठेवलाय राजगिरा ठेवलाय तुमचा काढून बाजूला. संध्याकाळी देतो घरी आल्यावर. हा ठेवा फोन. शंकर किती दिवसानं आलीस? ती मुर्द जाऊ दे. कसा आहेस तू? किती वाढलायस? कशाला टेन्शन घेतो आत्याचं? आत्या होईल की बरी? मी आहे ना. नाही घेईल काळजी. आपण दोघं मिळून. तिकडं पडली आहे ती. गेली की काय? मला काय झालं काय या म्हातारीला? आयाला किडण्याचा प्रॉब्लेम झालाय. घ्या, दात किडलेत आणि हॉस्पिटल मध्ये आणून टाकलंय वय तिला आता. नको येत जाऊ तू. दात किडण्याचा प्रॉब्लेम नाही झाला तिला. मग किडण्याचा पोटात ना लय असतं, नुसते गॅसेस नसतात. पोटात ती 2 हे असतात ना, राजमे काजू त्याचा प्रॉब्लेम झाला. बाबू त्याचा प्रॉब्लेम झाला. हा बाबू लय दुखतंय. लय उळत होती. आता तिला सांगू तू आल्या, तिला बरं वाटेल. बरं वाटेल. हा. खरंच बरं वाटेल. सांग की. आय कोण आलंय बघ? शितली आल्या. तिला म्हणा गुळ संपलाय, उद्या ये. उद्या आय उठ उठ आय. हे बघ तू दुकानात नाहीस. आय बघ दवाखान्यात आहेस. शितली तुला बघायला आल्या. आत्या गायला आली टवाळ कुठली? असं टवळ बोल. चल गं. नाही आई असं नको बोलू की ग. हा काल धरणं काय सांगत होती आज मला कस तरी वाटतं एकटीला. आता ती आली आता बोल की ग. हा बघ तू दवाखान्यात आहेस म्हणल्यावर धावत आल्या. केवढी जीवाला जीव लावते बघ. कायच जीवाला जीव. आधी जीव जाईपर्यंत भांडायचं आणि आता जीव जाताना जीव लावाय आली होय. आत्या काय बोलताय तुम्ही? काय नाही व्हायचं तुम्हाला. आम्ही आहेत ना. काय नाही होणार तुम्हाला. बोल की ग. काय नाही होणार ना ग. नाही पोरी नाही, काय नाही व्हायचं. भीती वाटते ग मला. काय नाही होणार. खरंच नाही, काहीच होणार नाही तुम्हाला. नका काळजी करू. वय तुम्ही एवढ्या लवकर जाणार नाही आहे. आणि तुम्हाला न्यायचं म्हणजे या मला केवढा
गंमत केली गंमत. हशिवलं कुणाला? गंमत करते बा, गंमत नको करू, मला जायची वेळ आली. नाही जायचं लय दुखत ग पोटात, लय दुख. शंकराचं लगीन बघितलं शिवाय नाही जायचं. आत्या कशाला टेन्शन घेताय? हे शंकराचं लगीन आणि शंकराला पण एखादी चांगली पोरगी भेटल कशाला? आते तू इथं बाजूला बघ, इकडंच असेल मुलगी. एकदा बघ तर, एकदा बघ. हाय ग, हाय पोरगी हाय. पण ह्यो नाही म्हणतो ना. यो नाही म्हणतोय. मी केव्हा नाही म्हणले आहे? तू नाही बिर्याला नाही म्हणला नाहीस काय? का ते तर बस. हा बाळा मला सांग, बिर्यामध्ये काय वाईट आहे ग? लहानपणापासून बघितलंय तिला, माझ्या डोळ्यासमोर वाढली आहे. चांगल्या लक्षणाची आहे, चांगल्या वळणाची आहे, चांगलं सांभाळ. काय वाईट आहे सांग ना मला बाळा. सगळंच वाईट सगळंच वाईट नसतं नाही म्हणतो. जगात एकटी पिरी आहे का? दुसऱ्या आजूबाजूला पण पोरी बघा. मग केवढ्या पोरी आहेत? हा, जगात एकटी पिरियस थोडी आहे, लय पोरी आहेत चांगल्या. मला त्यातली एखादी आवडेल. यो आवाज ऐकलेला. तशी पळत आले बघ मी. बरे आहे ग, बरे आहेस ना? बरे आहे ग. बस झालं धोकात, बरे धोकात. काळजी नको कर. हाय बरे आहे ग. अगं तुझ्यासाठी ना अंगारा आणलंय देवाचा. आणि देवळात जाऊन आले ना, तो प्रसाद पण घेऊन आले. म्हणलं देवा आधी माझ्या आत्याला बरं कर बाबा, त्याशिवाय काय करू नको दुसरं. हे धर, हे प्रसाद खा, म्हणजे तू पटकन बरी होशील. हा, आम्ही पण नाही ती सांगते, शीतली सांगते. शीतली पण रोज जाती देवळात. नाही म्हणजे रोज नाही जात, म्हणजे आदनमधनं जाते मी देवळात. पण आज मी स्पेशल आत्या तुमच्यासाठी गेलते. तुमच्यासाठी नवस बोलले आत्याला लवकर बरं करा. काय आहे? हिथं जरा बोलायचं. कशाला? या की इथं बोलायचं. काय झालं? ती आत्यांची किडनी बदलणार आहेत म्हणले डॉक्टर. कधी बदलणार आहेत? काय आत्या? तुमची किडनी बदलणार आहे? काय म्हणली आत्या? काय म्हणले तू? तुमची किडनी बदलणार आहे? माझी किडनी नाही नाही किडनी खराब झालं. नाही किडनी बदलायची नाही ग. ऐक की माझं शांतपणे नाही झाली. नाही खोटं बोललो. ऐक की 2 मिनिटं. आय ती काल डॉक्टरांनी सांगितलंय तसं, म्हणजे किडनी बदलायची नाही सांगितलं. म्हणजे ती म्हणले की अंदाज दिलाय की उद्या आपल्याला किडनी बदलावी लागते. मारती कशाला? कन्फर्म नाहीये अजून ठरायचंय. डॉक्टरांनी अंदाज दिलाय फक्त. आणि तू काय टेन्शन घेऊ नका. मी पप्पांना सांगते, आपण मस्त छान किडनी आणू तुला. तू सांग कुठल्या रंगाची पाहिजे? तू इथं ये. किडनी आणायच्या, किडनी दुकानात वडणी नाही आणायच्या. चिपरी कुठला? मग किडनीला रंग नसतोय, साधं गणित आहे. एक किडनी एका बॉडीतनं काढतात आणि दुसऱ्या बॉडीत टाकतात. बाबू कोण देणार आहे या आत्याला किडनी? मला किडनी नाही. किडनी नाही देणार कोणी मला. आत्या किडनी नाही. आत्या नाही देणार मला. जरा गप ना तू. डोंगलाचा हळू बोलल्यास. मिलचा भोंग आहे तोंड म्हणजे तुझं. पटापटा बोलती काहीतरी आपलं. आय तिकडे बस. तू माग ग. आय ऐक आय येते नको ना चिकटू. कुठं आहे जरा? वय की लांब वय ग. लांबच आहे. होई लांब 5 मिनिटं. आय शांतू की. कसं शांत नको की काळजी करू अगं. आणि असं कसं कोण किडनी नाही देणार तुला? लोक आहे की तुझा. मी देईन किडनी तुला. दोन्हीच्या दोन्ही देईन. नाही बाळा, असं नाही बोल. कुठली आई स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या पोराचा जीव धोक्यात घालते? नाही बाळा, असं नाही बोल. मी जाईन माझं. मी देईन किडन्या. दोन्ही किडन्या देईन. पागल आहे मरशील.
हीच एक आणि माझी एक. मी नाही देणार आहे तिला किडनी. का ग? नका ग नका देऊ तुमची किडनी. नको मला तुमची किडनी. आग लावा तुमच्या किडन्या. आता किडन्या ना मी देते. मी माझी पिरिया आहे ती देईल मला किडनी. तुम्हाला दिली तर मग मला काय उरल ना. बघा कशी माग सरली. बघितलं का आत्या? बघा चांगली कुणाची बोलत होते. आहे का कुणाची नाही ती. मी म्हणलं ना आत्या मी देईल तुम्हाला दोन्ही किडनी. तुम्ही जगायला पाहिजे फक्त. खरं एवढं तर करू शकते माझ्या शंकरासाठी. माझ्या गावातल्या किराणा मालाच्या दुकानातल्या शंकराच्या आईसाठी मी एवढं करू शकते. खरं करशील का ग? खरंच मी तुम्हाला मी दोन्ही किडन्या देईन आत्या तुम्हाला. कुणाचं ग बाळ ग? मी काय मी कर बस हात दे आत्या. हात दे आता लगेच. हाय बाळा इथं बघ. माझा पोरगा आहे शंकर्या. हे कुलता एक आहे. नवसानं झालाय माहित आहे मला. कर्तबगार आहे माहित आहे. दुकान सांभाळतो. त्याच्या डोक्यावर हात ठेवून सांगते माग तुला काय पाहिजे ते माग. मग शिकले. माझ्यासाठी जीव द्या तयार झालीस माग. मागू आत्या. एवढी माया ना माझ्या आईने लावली होती. आई गेल्यानंतर कोणीच नाही लावली. पण आत्या मागते. आत्या तुम्ही मला म्हणल्या मागशील ते मी देईन. मागते मला लय छान वाटलं आत्या. कोण नाही करत कोण. मागते आत्या. मला ऐका नाही तुमचं ऐका नाही. काय गोंधळ चाललाय? विजिटिंग आवर्स पण नाहीयेत. काय एवढी गर्दी इकडे? श्वास घेऊन पेशंटला काय झालं? त्यांची किडनी मी त्यांना किडनी देणार आहे ना तर त्याच्या बदल्यात त्या मला काहीतरी देणार. मी मागणार आहे ते. डॉक्टरांना बोलू दे. डॉक्टर आले. एक मिनिट. काय कसली किडनी? काय बोलताय? तुम्ही म्हणलं होतं काल मला उद्या आईची किडनी बदलावी लागली. उद्या म्हणजे उद्या नाही हो. उद्या म्हणजे भविष्यात. ब्लड टेस्ट मध्ये काय बघितलं आपण? क्रिएटिनिन वाढलंय ना. मग ते अजून वाढलं. काळजी नाही घेतली तर पुढे जाऊन किडनी डॅमेज होऊ शकते. म्हणून तसं म्हणलं भविष्यात असं होऊ शकतं. मग काय करायचं आता? काळजी घ्यायची. तेल तिखट या सगळ्याच्या लांब राहायचं. नाही पण ती माझ्या दुकानातच असतात ना. त्यांच्यापासून कसं लांब? किराणाचं दुकान आहे त्यांचं. खायचं नाही कळलं का? खायचं नाही. नाही का हे काय नाही. काय नाही. वजन वाढलंय केवढं. चालायचं. दिवसातनं 2 वेळेला चालायला गेल्या पाहिजेत. पुढच्या वेळेला येताना वजन कमी झालं पाहिजे. कळलं? चालायचं. वय आपण दोघी जाऊ चालायला. काय नाही ठीक आहे. ठणठणीत काही प्रॉब्लेम नाहीये. काही नाहीये प्रॉब्लेम. काळजी घ्यायची फक्त. मी डिस्चार्जचे पेपर साईन केले. ते पेमेंटचं बघा आणि घेऊन जा घरी. आता जाऊ मग काळजी घ्यायची फक्त. बरी आहे काय प्रॉब्लेम नाही. काळजी घ्या. ते मी तुमच्याकडे हे मागणार होते. तुम्ही देणार होत्या. मागणार होते. तुम्ही ते देणार होते. दुकानावर ये तुला मागशील ते देईन म्हणल्या. ते मागणार होते. देते उद्या दुकानावर ये आणि नाही आलं तर शंकराच्या हाती धाडून दे. बॅगा बिगा घे. काय नाही झालं. चल शंकर बॅगा घ्या. काय पिरिया लग्नाला आली जरा नीट मेंदूवर ताण देत जा ग. कसं बोलतीस तू? महागाईच की पटके. भिकारी आहे होय मॅ. तुझ्या हातनं धाडते. मी काय भिकारी आहे काय? किरणा माल मला काही कमी पडतोय होय? नाही तसं नाही. तू मग कसं बोलतेत त्या? दम नाही तुझ्यात.
चांगला चान्स होता बोलायचा. बोल की कसं होणार आपलं, मला काही दिसणं झालंय शंकर्या. तू नको काळजी करू की, मी बोलीन आईशी. मी बोलीन. एक नंबरचा पेद्राट आहेस तू. कानातला आवाज काढेन तुझ्या. हिम्मत असेल तर मग बोलून दाखव ना आईशी. ए ना कोकरू, आईच्या पुढे जायचं नाही शितले सांगून ठेवती. याची आई आहे ना त्या पिर्याशी लग्न लावून देईल, तू बसची लाचीच. मग येऊ नको रडत माझ्याकडे. काय ती आताच बोलून घे, सांगून ठेवती. जा आली मोठी टिटवी शानपणा शिकवायला. बोलून घ्या रे आईशी. आसन पेदरट, आसन कोकरू, आसन वाटत असेल भ्या आई समोर. पण एका गोष्टीचं वचन देतो तुला आज. लगीन केलं ना फक्त तुझ्याशी, नाही तर आयुष्यभर एकटा राहीन. तुला पण माहित आहे शंकर्या लव्ज ओनली शितली. माझा विकी, माझी कॅट. क्यूट आणि लाघवी परफॉर्मन्स. बघा हाच रसिक काय म्हणतात. प्रसाद, खूप मजा आली. उत्तम सांघिक परफॉर्मन्स. जागा बदलली, आज दुकानाच्या ऐवजी हॉस्पिटल आलं, पण तितकंच रंजक होतं. सगळ्यांनी खूप हसवलं. कुणाला ऑल द बेस्ट. मंडळी, आपल्या स्लोमॅनवर आली आहे जबाबदारी ओळख परेडची. चला बघूया त्यामुळे हास्याची परेड कशी रंगते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. मोरे मोरे मोरे. वाव वाव वाव. हे काय तुम्ही तीनदा आवाज द्याला ना, म्हणून मी तीनदा व व व म्हटलं का नाही. हे बघा मोरे, आपल्या आजूबाजूला अनेक विनोद असतात, पण ज्या विनोदांना माहितीच नसतं ते विनोद आहेत ते इथे घ्यायचे नाहीत. लक्षात आलं तुमच्या? ऑलरेडी डोकं माझं गेलेलं आहे. कमिशनर साहेब सारखे फोन करतायत, केस सॉल्व्ह का नाही झाली म्हणून. लक्षात आलं का तुमच्या? सॉरी सर, सॉरी. सॉरी का? सॉरी सर. साहेब फोन आला, उचला ते. काय ते बघा ते काय ते. हॅलो, हा MSJ पोलीस स्टेशन. हा 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 सर आहेत. ओके सर. सर तुमचा फोन. कोण आहे आता? घ्या घ्या. कोण आहे? गमत आहे, घ्या घ्या. आहे म्हणून मला देता. मजा म्हणून घेऊ नका, घ्या. अरे मजा म्हणून मला काय देता? हॅलो, कोण आहे इकडे? लवकर बोला. ऑलरेडी माझं डोकं गेलेलं आहे कामातून. तो कमिशनर डोक्यावर बसेल माझ्या आणि मिर्या वाटेल आता. कळलं का? कोण बोलताय? तुमच्या डोक्यावरचा कमिशनरच बोलतोय. चौगुले. इस लाइनी का व्यस्त है. अगला स्टेशन भाईंदर. चौगुले. अगला स्टेशन गडचिरोली. नाही 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 सर. सर हे काय जय. अरे जय सर. बोला बोला सर बोला. चौगुले. हो सर. हो सर. 10 मिनिटात मी पोलीस स्टेशनला येतोय. मला तिथे जर गुन्हेगार दिसले नाहीत तर पोलीस स्टेशनचा पुढचा इंचार्ज मोरे. मोरे पुढचा इंचार्ज? नाही नाही सर, मी हे करतो सर. मी आहे. 10 मिनिटात तुम्ही या सर. आहे इकडे गुन्हेगार पकडलेला आहे मी सर. मी सर 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 हे काय करताय सर? कोण आहे रे? कोण आहे? सर आत येऊ सर. ये दार ढकलून ये. अरे बाहेर कोण शहनाई कोण वाजवतोय बघ रे. सर सर अरे हे सगळे माझे आयटमच करतोय हा माणूस. म्हणून ना 1-1 मिनिटाचे कमिशनर वगैरे रोल द्यायचे नाहीत.
आणि नंतर भोगावं लागतं आयुष्यभर. हा आता ऐकतच नाही माणूस, एकटाच काय काय. हॅलो हॅलो सर. पण ठेवलाय मोरे कमिशनर साहेब इथे येत आहेत. येऊ दे ना. येऊ दे काय येऊ दे. येऊ दे ना. काय ते संशयित आरोपी आहेत ना 4 जण, त्याला पण पकडलेला आहे. नुसते आरोपी पकडलेले. तो आय विटनेस कुठे? त्या आरोपींना ओळखणार आहे ना तो. आय विटनेस कुठे? तो पण आलेला इथं. कुठे आय विटनेस? हा ना, बसला इथे. हे आय विटनेस. मग ओके ओके ओके. हॅलो, इन्चार्ज ऑफ MHJ पोलीस स्टेशन समीर चौगुले. हॅलो नमस्कार. हॅलो. ओ हे हॅलो, ह्यांच्याबद्दलच बोलतोय ना. यांनाच शॉक बसल्यासारखा वाटतोय मला. थोडा शॉक बसला यांना. हा नमस्कार. हो नमस्कार. नमस्कार नमस्कार. अरे बापरे, काय एक्सप्रेशन आहे ते. हो हो हो, यांना प्रचंड शॉक बसलाय. हो नाही नाही, मला काल रात्रीपासून असंच वाटत होतं. मग नंतर मला कळलं हा वसाडा असाच आहे. हा असाच आहे म्हणजे? स्लो स्लो. हा स्लो आहे म्हणजे? हो स्लो स्लो. SLO बदलू लो. SL काय म्हणाला? बदलू बदलू. बदलू म्हणजे? हो, तो असा उलटा टाका करून नाही का पडलेला असतो. यम सारखा दिसतो. यम उलटा पडलेला. W म्हणतात त्याला. W. हा बदलू. काय म्हणाला? लो लो बदलू लो. तुम्ही ना हे इंग्रजी घेऊन गावाला का नाही जात तुम्ही तुमच्या? नका सांगू. हे महत्वाचं काय आहे यांनी बघितलंय. नमस्कार. मी खून पाहिला. हो व्हेरी गुड व्हेरी गुड. खून पाहिला. यांनी लिहा. यांनी प्रथमदर्शी हे बघितलेलं आहे. व्हेरी गुड. हे काय? हे काय? खून बघितला. खून बघितलं? हे 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 असं कोण रिॲक्ट होतं? हे हे खुनाला बघितलंस का ते सांगणं महत्वाचं. ते महत्वाचं. अरे बापा, कमिशनर साहेब येतील. नको बघू असं. खुनाला बघितलंस का? एक माणूस. हो ओके, एक माणूस. माणूस लिहू नका ते. ओके ठीक आहे. म्हणजे काय करायचं आता? ओय हे काय? बाईकवर बसला. एवढा स्लो कोण माणूस बसतो सांगा बघू मला. चला चला पटापटा. हा पुढे पुढे. हा कुठला आवाज आहे? काय आहे? स्टार्टर मारला. बाईक खेची की असा कुठला स्टार्टर आहे? खटा खटा टुकटा कोटे. म्हणजे काय झालं? चल गिअर टाकला. खटाटोपे म्हणाला. असा कुठला गिअर असतो? ते बोलतोय. माहिती गाडी पुढे गेली. आय नो. चल चल पुढे पुढे. ढेकर आला. असा ढेकराचा. हसू नका. तुम्ही आणलेला इकडे आय विटनेस. असा हा कधी बोलणार? आपल्याला कधी ते कळणार खुनी कोण आहे? साहेब यायला निघालेत काय? ए बाबा हे नाही करायचं रे असं. सांगतो. हा चल चल. बघितलंस का खून तू? लिहा. मी फुटपाथच्या बाजूला सायकलचं दुकान. फुटपाथ कॅन्सल. सायकलचं दुकान. च्या बाजूला पाणीपुरीचा ठेला होता तिकडे गेला. पाणीच्या बाजूला भाजीवाला. भाजीवाला च्या समोर फुटपाथवर होतो. अरे लोद्या फुटपाथवरच होता. हेच विचारलं होतं ना पहिल्यांदी. मरून जग फिरून पुन्हा फुटपाथवरच आलास. मोरे बोलले. तुम्ही काय बोलले मोरे? तपशीलवार सांग. मोरे तपशील टेल मध्ये. कळलं मला. तेच कळलं अर्थ तो. तपशील सविस्तर असं नसतं रे. सविस्तर असं असतं. नीट बोलायला थांबा जरा. तुम्ही थांबा ना जरा. आयुष्यात थांबा. मोरे तपशीलवर कुणाला सांगायचं बोलायला हेही तुम्हाला कळत नाही का? म्हणजे ऑफिसला जायचंय. किती वेळ काढताय? मी काढतोय. मी वेळ काढतोय तुमचा. आणि ह्या वेगात कुठल्या ऑफिसला जायचंय तुम्हाला? माझं काय? फास्ट कुरिअर सर्व्हिस. हा कुरिअर सर्व्हिस मध्ये कामाला आहे हा माणूस. काय तुला लाज नाही वाटत? कुरिअर सर्व्हिस मध्ये आणि फास्ट म्हणजे? फास्ट तसं नाही आहे का? मग फास्टेस्ट म्हणजे? FTST टोस्ट. तू मुळात ना हे स्पेलिंग सांगून अजून कन्फ्युज करताय पुढच्याला. लक्षात आलं का? एक मिनिट. तू
फास्टेस्ट कुरिअर सर्व्हिस मध्ये तुला कोणी ठेवलं जॉबला या कुरिअर सर्व्हिस मध्ये? मारे ना, मीच मालक आहे. फास्टेस्ट कुरिअर सर्व्हिसचा हा मालक आहे? अरे लोक कशी कुरिअर घेऊन जात असतील तुझ्याकडे? का नाही जाणार, आता तुमच्याकडे लोक केस घेऊन येतातच ना. मोरे खूप होत आहे, खूप होत आहे. पटापटा सांगा की आजूबाजूला कोण होतं, मला पटापटा सांगितलं पाहिजे. खूप लोक होती. ओके गुड, पुढे कुरिअर घेऊन येतात. अरे कुरिअरचं नको मरायला सांगूस तू. कोण होतं? अरे अरे कोण घेऊन आला? हसायला काय झालं? मोरे मस्त होता. काय? ह्यांच्याकडे कोण केस घेऊन येणार? अरे झाला मगाशी झाला तो विनोद. 8 वाक्य त्याच्यानंतर झाली. त्या विनोदवर हा माणूस आत्ता हसतोय. असू दे पण थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. काही नाही, पोलीस स्टेशनला एक फॅन मुवमेंट मिळाली का नाही? लाच वाटली पाहिजे तुम्हाला. अरे 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 घेऊन या. संशयित कोण आहे? एक मिनिट ते एक मिनिट. घेऊन या ते. चला चला रिलॅक्स व्हा तुम्ही. हे अरे लवकर घेऊन ये. चल पुढे चला. आम्ही काय नाही केलं. काही नाही, तिथे जाऊन सांगा काही नाही केलं. इथं सांगेल वासाड्या. उभं राहा. ओय वर्किंग, चल तिकडे. चिंगम खातोय. हे आहेत, यांना ओळखा. यांना नीट बघायचं आणि ओळखायचं कोण आहेत ते. एक हा 2 हा 2 3 मोजू नका, मला माहितीये. 4 मोजू नाही, तुम्हाला ओळखायचं आहे, मोजायचं नाहीये. गणपतीचा जय जयकार. अरे अडास काय तो? 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार म्हणतो. आठवलं. ओळख. खुनी कोणा लवकर सांग. अरे लवकर सांग रे. पोलीस सर हे असं का बोलतायत? तो स्लो आहे. एवढा स्लो? हो. मग मी घरी जाऊन येऊ का? का? बायको गरोदर आहे, तिला तब्येतीची काळजी घ्यावी लागते. मग आणि तसंही मला उगाच पकडून आणले असं वाटतं मला. फणकन मार ना. उभं राहायचं का तिकडे? गप्पापणे उभं राहायचं सांगून ठेवतोय तुला. हा चल ओळख. जवळ जावं लागेल. का? मला चष्मा आहे. मग तेव्हा नव्हता काय चष्मा? बघितलास तेव्हा? तेव्हा नव्हता चष्मा? मारे ना. इथे खून झाला. तुला गोळी मारायला पाहिजे होती. अजून तिकडे करत बोंबलत बसला असतास ना, तुला गोळी मारायला पाहिजे होती. चल ओळखताना काय साली चाल आहे बघा ह्याची. तळ्यात का मळ्यात? आयुष्यात ठरत. चाल बघा याची. काय सेम फुलवंती ना. फुलवंती नाही रे, फुलवंती असतो. फुलवंती. अरे चल पटापटा. विनोदाचा आट्टा पिटा. विनोदाचा आट्टा मारेन नाही अशी सांगून देत. अरे मगाशी मारलाय यार. अरे मारल्यावर झालं ना बाबा. झाली 10 सेकंद नंतर करतो यार तू. ओळख ओळख. हा काय नाही ओळख. हा मग तू कशाला करताय मध्ये? ओळख ओळख. चल चल. ओय फॉरगेट. काय फॉरगेट? बोल ना लवकर बोल. MJ पोलिसांना काय या सामान्य माणसाचा मानाचा मुजरा. अरे नको रे. ठीक आहे हरकत नाही. ओके हरकत नाही. तू फक्त ओय क्या रे एवढा मुजरा. नको रे. अरे रिटायरमेंट येईल संपेपर्यंत माझी. नको रे बाबा. पेन्शन सुरू होईल रे माझी. एवढा नसतो रे. अरे नको करू हा. अरे नको कर रे मुद्रा. ओळख ना त्यांना. नको करू सांगतो ना. हा माणूस कुठून आणला? काय जाऊ द्या. सातपट कर. गप्प बसा. ओळख. सर ओळख. सर मी घरी जाऊन तोपर्यंत बाळाचा चेहरा बघून येऊ. अरे आत्ता गरोदर होती ना बायको. हो सर, पण हा जेवढा वेळ घेतोय ना, माझा नंबर येईपर्यंत बायकोची डिलिव्हरी होईल सर तिकडे. फालतू विनोद करायचे नाही तर पोलीस स्टेशन आहे. सर कुणीतरी केला पाहिजे ना. सर विनोदाची जबाबदारी माझ्यावर आहे सर.
अच्छा, विनोदाची जबाबदारी तुझ्यावर आहे, म्हणजे सगळी विनोदाची जबाबदारी तुझ्यावर आहे. मग हे सगळे आलेत, हे तिघे, त्यांच्यावर कसली जबाबदारी दिली? सर यांनी जबाबदारी नाही घेतली, यांची जबाबदारी प्रोडक्शनने घेतली म्हणून ते आलेत. आता हाच बघा ना, गोंडस चमन कुठल्याही अँगलने खुंखार वाटत नाही, पण उगाच एक चुकीचा मार्क काढून पाठवला. चुकीचा कॅरेक्टर काढतो परत. कशाला मार काढलास? सर एवढा कॅरेक्टर पकडला ना त्यांनी. फुल्ली नंतरचा आणि फुल्ली आधीचा किती वेगळा होता माणूस. सर बघा, कॅरेक्टर बरोबर केलं. अरे हे बरोबर कशाला केलं? हे कर. सॉरी सर. ए तू बघ ना बाबा, तू का थांबलाय? तू ओळख ना यांच्यातल्या. अरे येतील रे बाबा कमिशनर. तुमचं चाललं नाही चालेल, माझा नाही, तुझा. चल ओळख त्याला. चल कोण कोणी ओळख. हा दाढीवाला. मला वाटलंच होतं तू आहेस. हा नाही तो हायटेड होता. अरे मग आधी सांग ना, लोद्या मारलं ना त्याला भाई. सॉरी लागलं. सॉरी आठव डोक्याला ताण दे. अरे काय सिड्यूस करतोस त्याला? ओळख ना. एक मिनिट, काहीतरी वेगळं करतायत. एक मिनिट. याचा अर्थ काढा. मोरे काहीतरी वेगळं करतायत. म्हणजे काय? कशाला करतो रे? हा आहे का? मला सांग, फक्त सांग आहे का? हाच होता. साहेब मी नाही. साहेब करतोस तू? फक्त होता, खुनी हा नाहीये. अरे तू कशाला कन्फ्यूज करतो रे? कन्फ्यूज कशाला करतो? सर तुम्हाला तरी कळतंय काय? हा उगाच त्याला मारता वाय, हा ते कळून घ्या ना काय नेमका कोण आहे तो. अरे पण हा अर्धवट सांगतो ते बघा ना, त्याला विचारा जरा. सर काय? मी घरी जाऊन मुलाचं ऍडमिशन घेऊन येऊ का? ऍडमिशन? हा सर, हा ज्या स्पीडने येतोय ना, मला असं वाटतं माझा पोरगा शाळेत जायला लागेल तोपर्यंत. फणकन वाज मला शांतपणे उभं राहायचं सांगून ठेवता. टाळका सटकलं माझं. लवकर ओळख रे बाबा. सापडला. कोण? टकलू. नंबर लिहून घे, हेअर ट्रान्सप्लांट करून घे. हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे? याला मी पकडला ना आता, म्हणजे याला आत टाकायला पाहिजे ना. हा खुनी नाहीये. मग सापडला कशाला बोललास तू? टकलू शोधत होतो, तो सापडला. सर माझा मुलगा उच्च शिक्षणासाठी लंडनला चाललाय, मी एअरपोर्टला जाऊन येऊ? जा तुझा. थँक्यू. जा सगळ्यांनी जा. थँक्यू. आपापली कामं करा सगळ्यांनी. आता माझ्यात ना ताकद उरलेली नाही मोरे. विचारा त्यांना काय ते. आणि विचारा. तू कशाला करतो असं? सॉरी बोलायचं तर नीट बोला. मला सांग, ह्याच्या खुनी कोण आहे तो सांग. खुनी तर गेला. कुठे? कुणी गेला? कुणी गेला? कोण होता तो? मुलाचं कारण सांगितलं तोच खुनी होता. खुनी समोर गेला. मोऱ्या पकडा त्याला. बहारदार परफॉर्मन्स. एकदम स्लोली पंचेस टाकत फास्टेस्ट वे मध्ये स्किट रंगवलं. क्या बात. फुलवंती मला फार आवडला. बघा तो हास्यरसिकांना किती आवडला. येस प्रसाद. जबरदस्त, खलास. मजा आली, खूप मजा आली. खूप दिवसांनी आली ही सिरीज. त्याचं हे कॅरेक्टर कुठे पेरायचं ते परफेक्ट कळलं पाहिजे. ते आज इतकं परफेक्ट कळलं की त्याची ती खुनी सापडण्याची इंटेन्सिटी, आणि त्यामुळे ते इतकं पटकन बोल असं आम्हाला झालं होतं. मजा आली, खूप मजा आली. सगळ्यांचं डिटेलिंग खूप मस्त होतं. आणि आज तुला ज्या जबाबदारीसाठी घेतलं होतं ती तू 100% निभावलेली आहेस. वा बहारदार. हळूहळू तुझा मुलगा जेव्हा लग्न करून परत येईल परदेशातून, तेव्हा पण ही सिरीज तितकीच धुमाकूळ घालेल अशी आशा व्यक्त करू. बहारदार, मज्जा. येस, आम्हाला खात्री आहे. इनफॅक्ट वा. सही. स्लो मॅन जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मन जिंकतो. श्रमेश, पासपोर्ट रेडी आहे? आहे ना? नाही, फक्त विचारलं, बाकी काय नाही. मोरे मस्त, मजा आली.
वा 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 बहारदार कमेंट सुद्धा. आणि याच बरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. आता आपली भेट होणार आहे उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.